अ, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या जिल्हा कमिटीच्या नेतृत्वाखाली हा जो मोर्चा आमचा 19 तारखेला चारोटी येथून जो पायी मोर्चा या ठिकाणी पालघर जिल्हा कलेक्टर कार्यालयावर काल संध्याकाळी येऊन पोहोचला. जवळजवळ शेतकऱ्यांच्या बऱ्याचशा मागण्या आम्ही या ठिकाणी निवेदन दिले होते. जवळजवळ 12 मागण्या होत्या. त्याच्यावर खूप सकारात्मक चर्चा या ठिकाणी जवळजवळ खरं म्हणजे चर्चेला पण खूप वेळ घेतला. जवळजवळ 6-7 तास चर्चा झाली आणि खूप विस्तारित चर्चा झाली, समाधानकारक चर्चा झालेली आहे. आणि आम्ही जे कालपासून मीडियासमोर आलो किंवा आमचे संबंध या शेतकऱ्यांसमोर जे विषय आम्ही मांडले ते विषय आमच्या ज्या अपेक्षा होत्या अपेक्षेप्रमाणे चर्चा झालेली आहे. या ठिकाणी आम्ही नेहमी हा उल्लेख केलेला आहे की आम्हाला याच्यावर काही प्रश्न हे तात्काळ इथे सुटलेले आहेत आणि काही प्रश्नांवर आम्ही हा सुद्धा त्यावेळेस बोललो होतो की आम्हाला जर समयबद्ध काही लिखित जर दिलं तर हे आंदोलन आम्ही स्थगित करत आहोत. तर आम्हाला त्या पद्धतीने आमच्या अपेक्षेप्रमाणे चर्चा होऊन आम्हाला हे समयबद्ध लेखी स्वरूपामध्ये आपल्या ह्या पालघर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी मॅडम यांनी दिलेला आहे. तर बरेचसे मुद्दे आमचे वन अधिकाराचा जो मुद्दा होता तो जवळजवळ क्लिअर झालेला आहे. आमची मागणी होती की आम्हाला सेपरेट 7/12 दिला पाहिजे आणि जे काही क्षेत्र अजून 2 गुंठे मिळालेले आहेत, 3 गुंठे मिळालेले आहेत, त्या ठिकाणी प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून वन जे काही अधिकारी आहेत त्यांनी प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून त्याच्यामध्ये ते क्षेत्र पुन्हा ते त्यांना वाढवून दिलं पाहिजे, वाढीव क्षेत्र दिलं पाहिजे. ते चर्चा झालेली आहे आणि आम्हाला असं लिखितही दिलेलं आहे की प्रत्यक्ष जागेवर जाऊन स्थळ पाहणी करून पंचनामा करून त्याच्यामध्ये सुधारणा करण्यात येईल. सेपरेट 7/12च्या बाबतीत हे थोडंसं धोरणात्मक निर्णय असल्यामुळे आमची मागणी अशी होती की जो वनपट्टेधारक आहे त्या वनपट्टाधारकाला जे काही शासनाच्या योजना आहेत त्या योजनांचा लाभ मिळत नाही, तर इथे काय पर्याय काढता येईल. तर आमची सविस्तर चर्चा झाली, मॅडमच्या समोरही चर्चा झाली आणि मॅडमनी त्याच्यामध्ये सकारात्मक भूमिका घेतलेली आहे आणि त्या वनपट्टेधारकाला त्याचं क्षेत्र मोजून तो नकाशा दिला जाईल आणि त्याला ॲग्रीस्टॅग देण्याची व्यवस्था करण्यात येईल. तर ते एक चांगलं पाऊल आहे. ॲग्रीस्टॅग जर दिला तर नक्कीच त्या वनपट्टेधारकाला शासनाच्या ज्या पण योजना आहेत त्याचा लाभ मिळेल. त्याच्यासाठी आम्हाला समयबद्ध लेखी दिलेलं आहे की त्याच्यासाठी 3 महिन्याचा कालावधी आम्हाला देण्यात आलेला आहे आणि आम्हीही तो मान्य केलेला आहे की 3 महिन्याच्या कालावधीमध्ये हे ॲग्रीस्टॅग दिले तर ते एक चांगलं पाऊल हे उचललेलं ते आम्हाला लिखित स्वरूपामध्ये मिळालेलं आहे. त्याचप्रमाणे वर्कर्स जागा, सिलिंगची जागा ह्या ज्या काही आहेत देवस्थान वगैरे याच्यावर सुद्धा चर्चा झाली. तोही धोरणात्मक निर्णय आहे, परंतु आम्ही लिखित स्वरूपामध्ये मागितलेलं आहे. आता हे जागेवर जाऊन पंचनामे किंवा ती जागा कसं सर्वेक्षण करायचं तर या ठिकाणी अशी चर्चा झाली की मॅडमच्या याच्याखाली जे काही त्यांचे महसूलचे अधिकारी आहेत म्हणजे तालुका लेवलवर तहसीलदार आहेत असे जे आहेत त्यांचे ते अधिकारी घेऊन आणि एक समिती आम्ही फॉर्म करण्याचं ठरवलेलं आहे. पण ती समिती फक्त त्यांच्यापुरती मर्यादित न राहता आमचेही मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे काही पदाधिकारी त्याच्यामध्ये घेतले पाहिजेत. तर ते आम्ही 5 पदाधिकारी आमचे त्याच्यामध्ये घेतले जातील. म्हणजे एक संयुक्त समिती नेमून त्याचा एक अहवाल तयार केला जाईल आणि त्याच्यामध्ये सुद्धा कलेक्टर मॅडमनी एक चांगली भूमिका घेतली आहे की शक्यतो तो अहवाल या शेतकऱ्यांच्या बाजूने पॉझिटिव्ह अहवाल हा शासनाला सादर करण्यात येईल. हे एक चांगलं पाऊल आहे. त्याच्यामध्ये आम्ही स्वतः आहोत. हे एक आमच्यासाठी एक जमेची बाजू आहे आणि ते संपूर्ण जिल्ह्यामध्ये जिथे जिथे अशा जागा आहेत त्याचा ते अहवाल आम्ही तयार करणार आहोत. त्याचप्रमाणे बरेचसे विषय हे चांगल्या पद्धतीने चर्चा झालेली आहे. तळघराचे जे आम्ही दावे दाखल केले होते ते तळघराचे दावे त्यांनी एक्सेप्ट केलेले आहेत आणि आता यापुढे जे अजून तळघराचे आम्ही फॉर्म जे भरणार आहोत तर आम्ही मॅडमने सांगितलं की तुमच्याकडून पण एक आम्हाला फॉर्मॅट देण्यात यावा. तो फॉर्मॅट त्यांनी दिलेला आहे आणि तोही एक सोयीस्कर आहे की जेणेकरून जे हजारो लोक ज्या जमिनीवर राहतात अजूनही त्यांना त्या घराच्या जमिनीचा त्यांच्याकडे कोणता पुरावा नाही तर तो तळघराच्या माध्यमातून एक फॉर्मॅट त्यांनी दिलेला आहे आणि तो चांगला सोयीस्कर दिला आहे. तो आम्ही संपूर्ण जिल्ह्यामध्ये यापुढे प्रत्येक तालुक्यामध्ये ते फॉर्म आम्ही भरून घेऊ आणि सर्व लोकांना तळघराचा त्यांना एक चांगला पुरावा मिळेल. हा पण एक चांगली चर्चा झालेली आहे. स्मार्ट मीटरच्या बाबतीत चर्चा झाली, तो थोडासा धोरणात्मक निर्णय आहे, परंतु आम्ही त्यांच्यासमोर अशी मागणी केली का पालघर जिल्हा हा शक्यतो ग्रामीण भागामधला जो शेतकरी आदिवासी बहुल आहे तर तो एवढं बिल वगैरे भरू शकणार नाही. तर शक्यतो तो हा जिल्हा
या स्मार्ट मीटरपासून वगळण्यात येईल का, अशा प्रकारचा अहवाल तुम्ही एक रिपोर्ट हा शासनाला पाठवावा आजच्या मोर्चाच्या अनुषंगाने. असा तुम्ही एक रिपोर्ट पाठवा की हा शक्यतो वगळण्यात येईल का, तर ते रिपोर्ट पाठवतील. पण आम्ही ही भूमिका घेतली की शक्यतो MSEBचे ते अधिकारी होते, त्यांना मी सांगितलं तुम्ही याच्या पुढे ते मीटर जबरदस्ती लावण्याचा प्रयत्न करू नका. आणि त्या घरामध्ये कोणताही घरमालक नसताना तुम्ही मीटर लावून जाता. जे आमचे BPL मीटर आहेत ते काढून आणि स्मार्ट मीटर लावतात हे काही योग्य नाही. तेही त्यांनी मानले की यापुढे आम्ही तसं काही करणार नाही. एक ही चांगली सकारात्मक चर्चा झालेली आहे. पेशा भरतीच्या बाबतीत आत्ता सध्या कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने शिक्षक वगैरे पदभरती आहे. सुप्रीम कोर्टामध्ये तो निर्णय अजून पेशा भरतीचा सुरू आहे. तो त्याच्यावर निर्णय आल्यानंतर ते म्हणाले की कायमस्वरूपी आम्ही करू. पण अजूनही 10,000 शिक्षक हे कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने भरणार आहे येणाऱ्या काळामध्ये. तर ती ही चर्चा चांगली झालेली आहे. त्याचप्रमाणे सर्व कुटुंबांना घरकुल योजना, आता घरकुल योजनाचे लाभार्थी जवळजवळ 70,987 लाभार्थी घरकुल हे मंजूर झालेले आहेत. 22,685 घरकुल पूर्ण आहेत. आणि तोही एक चांगली सकारात्मक चर्चा झाली आहे. येणाऱ्या काळामध्ये आम्ही त्यांना विनंती केली आहे का जो जेन्युइन गरजू आहे त्याचा सर्वेमध्ये नाव आलं पाहिजे. कधी कधी असं होतं की ज्याचं कधी कधी घरकुल घर पक्क असताना पण त्याला दुबार लाभ दिला जातो, तर हे शक्यतो टाळलं पाहिजे. तर ते त्यांनी या ठिकाणी मंजूर केलेलं आहे की असं होणार नाही. त्याचप्रमाणे 1,03,787 बेघर व कच्च्या घरात राहणाऱ्या कुटुंबाचे सर्वेक्षण करण्यात आलेले आहे आणि पुढे ते करतील, त्यांना सुद्धा घरकुल योजनेचा लाभ मिळेल. जल जीवन मिशनची कामं ही आम्हाला म्हणजे बऱ्यापैकी त्यांनी कामं सुरू केलेली आहेत, परंतु टाईमबद्ध त्यांनी आम्हाला दिलेलं आहे. डिसेंबर 2026 पर्यंत ही कामं पूर्ण करण्याचे आश्वासन आम्हाला या ठिकाणी त्यांनी लेखी स्वरूपामध्ये दिलेलं आहे. त्या स्तरावर ते काम घेतलं जाईल. धरणांचे पाणी हे सुद्धा कुर्जे धरण आहे आणि धामणी धरण आहे. त्याच्यामध्ये आम्हाला लिखित स्वरूपामध्ये दिलं की शेतीला आणि पिण्याच्या पाण्याने शेतीला प्राधान्य देण्याचं त्यांनी या ठिकाणी आम्हाला लिखित आश्वासन या ठिकाणी दिलेलं आहे. दुसरा मुद्दा आहे की रोजगार हमीवर आता आमची मागणी होती 200 दिवस काम दिलं पाहिजे, परंतु तोही शेवटी धोरणात्मक निर्णय नसल्यामुळे 100 दिवस काम आम्ही देऊ, मागेल त्याला आम्ही काम देऊ असं आम्हाला या ठिकाणी लिखित आश्वासन दिलेलं आहे की ज्याच्या जिथे मागितलं जाईल तिथे तिथे काम देऊ. आणि 312 रुपये जी मजूर आहे ती वेळेवर मिळत नाही, ती वेळेवरच आम्ही देण्याचा प्रयत्न करूया अशा प्रकारचं या ठिकाणी पुन्हा त्यांनी लिखित दिलेलं आहे. प्रकल्पबाधित जे शेतकरी आहेत त्या कुळांना 2013च्या कायद्यानुसार रास्त नुकसान भरपाई देण्यात यावी, त्याच्यात सुद्धा त्यांनी आम्हाला लिखित स्वरूपामध्ये एक चांगली सकारात्मक भूमिका घेऊन दिलेला आहे. 35 किलो धान्य आम्ही मागितलेलं आहे, 2 रुपये किलो दराने 3 रुपये किलो दराने. आता सध्या असं झालं आहे की या भागामध्ये 3 किलो तांदूळ देण्यात येत होता आणि 2 किलो गहू देण्यात होता. तर इथे आम्ही मागणी केलेली आहे की आम्हाला त्याच्याऐवजी 2 किलो गहू द्या आणि 3 किलो तांदूळ द्या, कारण की भाताचा जास्त म्हणजे राईसचा वापर जास्त होतो आपल्या याच्यामध्ये जेवणामध्ये. तर ते त्यांनी त्वरित मंजूर केलं आणि उद्यापासूनच त्याची अंमलबजावणी होईल की 3 किलो तांदूळ आणि 2 किलो गहू हे सुद्धा झालेलं आहे. त्याचप्रमाणे जिल्हा परिषद शाळा बंद करण्याचे जे काही होतं तर इथे रणवीर साहेब आहेत, त्यांनी सांगितलं की असा कोणताही निर्णय नाही की जिल्हा परिषद शाळा बंद होईल. हाही ते चांगले सकारात्मक बाब झालेली आहे विषय. पदे भरून शिक्षणाचा दर्जा अंमलाग्राबद्दल शाळांमधील रिक्त पदं भरण्याची चर्चा झालेली आहे आणि ती रिक्त पदं भरणं मागचाही तो विषय आला, त्या पद्धतीने होईल. वाढवण बंदर व मुरबे बंदर प्रकल्प रद्द करणे ही आमची मागणी आहे. ती मागणी सुद्धा त्यांनी की या मोर्चाचा रेफरन्स घेऊन आम्ही इथून सरकारला त्या पद्धतीचा एक अहवाल आम्ही तयार करून देऊ वाढवण बंदर आणि मुरबे बंदर रद्द करण्याचा. तर अशी जवळजवळ ज्या पद्धतीची आमची जी अपेक्षा होती त्या पद्धतीने बऱ्याचशाच एक सकारात्मक चर्चा झालेली आहे आणि लिखित स्वरूपामध्ये दिलेलं आहे. त्याच्यामुळे आम्ही अहवाल नाही बनवणार प्रकल्प रद्द करण्याचा, म्हणजे आमचा रेफरन्स घेऊन भावना आहे ते आम्ही शासनापर्यंत पोहोचवू. पाठवा. तर त्या पद्धतीने चर्चा झालेली आहे. तर त्यामुळे आता हे आंदोलन जे आहे ते मला वाटतं आम्हाला जो टाईमबद्ध दिलेला आहे की 3 महिन्यापर्यंत हे सर्व अंमलबजावणी होईल. तर मला वाटतं आम्ही त्या 3 महिन्यापर्यंत हे जे आमचं आंदोलन आहे ते मला वाटतं आमचे सर्व पदाधिकारी आहेत, तर ते आम्ही या ठिकाणी ते स्थगित करण्याचा निर्णय आम्ही घेऊया आणि खाली आमच्या लोकांना सांगूया की हे 3 महिन्यापर्यंत हे आम्ही हे आंदोलन स्थगित करतो.